त्याच्या घरामधनं सत्य निघून गेलं. महाभारतामध्ये सुंदर कथा येते सत्यदेव नावाच्या राजाची. ज्यावेळेस हा राजा आपल्या अंगणामध्ये बसला होता आणि घरामधून एक सुंदर स्त्री जाताना पाहिली. राजाने विचारलं की कोण आहे? त्या सुंदर स्त्रीने सांगितले, राजन मी लक्ष्मी आहे आणि तुम्हाला सोडून निघून चालली. राजा म्हणले काही चिंता नाही, प्रणाम लक्ष्मी माता. लक्ष्मी निघून गेली. दुसरा पुरुष जाताना पाहिलं. राजाने विचारलं तू कोण आहे? बोले माझं नाव दान आहे, कारण जिथं लक्ष्मी नाही तिथं माझं. बोले ठीक आहे, प्रणाम आहे. दान निघून गेलं. दुसरा पुरुष जाताना पाहिलं. राजाने विचारलं तू कोण आहे? बोले जिथं लक्ष्मी नाही, जिथं दान नाही, तिथं पुण्यही नाही. बोले मीही तुम्हाला सोडून चाललो. बोले चिंता नाही. चौथा पुरुष ज्यावेळेस जाताना पाहिलं. राजाने विचारलं तू कोण आहे? सांगितलं मी यश आहे. दान केलं तर यश मिळलं जातं. मग जिथं लक्ष्मी नाही तिथं दान होणार नाही, जिथं दान होणार नाही तिथं यश कीर्ती होणार नाही. बोले मी यशही सोडून चाललो. पाचवा पुरुष ज्यावेळेस राजा समोरून निघाला. राजाने विचारलं बाबा तू कोण आहे? त्यांनी सांगितलं माझं नाव आहे नीती, माझं नाव आहे सत्य. भगवंताने असे निवडून 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 इथं भागवत कथेला आणून बसलं. कारण काहीतरी सत्कर्म झालं म्हणून श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळते. पण राजा परीक्षितांनी सत्य सोडलं नव्हतं. कलियुगाला सांगितलंय कलियुग हे राजा परीक्षिताची आपल्यावर कृपा आहे. 5,500 वर्ष झालं कलियुगाची सुरुवात झाली आणि या कलियुगामध्ये लेकरू आईला ओळखना, पोरगा आई बापाला ओळखना, वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकलं. हे कलियुग आहे. एखाद्याकडून उसने पैसे घेतलं तर तो म्हणतो नाही नाही माझ्याकडे आल्यावर तव दे, तुझे पैसे माहितच नाहीत. हे कलियुग आहे. पण राजा परीक्षिताने कलियुगाला सांगितलं हे कली तुला राहायचंच असेल तर बोले सीमित राहावं लागेल. बोले कुठे राहू सांग. कलीने सांगितलं की हे राजन तुम्ही शक्तिशाली आहात, पांडवाचे वंशज आहात, तुम्ही ज्या ठिकाणी मला जागा द्याल ना मी त्या ठिकाणी राहायला तयार आहे. बोले कुठे राहा? बोले अशा जागा देईन तीन की या जागेमध्ये राहा. कुठे? जिथे हिंसा होते त्या ठिकाणी कलीला सांगितलं तू इथे राहा. जिथं स्त्रीवर अत्याचार होतात तिथे राहा.